तुम्ही जर का बाहेरच्या पाकिटातलं फूड फोडून खात असाल सगळेजण घरातले, ते बंद करा. एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार असतो हल्ली. एनर्जी ड्रिंक पिणं हे कितपत योग्य आहे? अहो, घरातलं लिंबू सरबत सगळ्यात बेस्ट. दूध आणि दही हे पुरणार नाही. म्हणजे एक्सपर्ट्स पण सांगतात की तुमच्या आहारातनं 5 पांढरे पदार्थ, 5 व्हाईट एलिमेंट्स ते तुम्ही काढून टाका, तुमचं आरोग्य खूप सुदृढ राहील. आणि साखर, मीठ, मैदा, दूध, दही असे पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करून सांगितलेले असतात. 10 मिनिटं खोटा, असं काहीही नाही. हां, मग ते प्रमाण कसं? म्हणजे डब्याला नेताना साधारणतः जे वर्किंग असतात ते डब्याला नेताना 2 ते 3 पोळ्या, 4 पोळ्या आणि 1 वाटी मला वाटतं भाजी असते फक्त. तर एवढाच लंच असलेल्यांचे सुद्धा वजन वाढतं. कुठल्याही क्रॅश डाएटनी तुम्हाला कुठलेही बेनिफिट मिळणार नाही. त्याच्यामुळे नुसतं जिमच्या मागे धावून आणि आपलं उगीचंच काहीतरी सॅलड आणि असलं काहीतरी खाऊन, चिया सीड खाऊन वजनं कमी जरी झाली तरी ते टिकणार नाही. कुठलंही फूड हे सुपर फूड नाहीये. त्याला चहाला रिप्लेस ब्लॅक कॉफी येऊ शकतात. तर थोडी थोडी घ्या, एकदम टंपर घेऊन बसू नका की जेणेकरून तुमच्या सगळ्या गटचीच वाट लागून जाईल. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बैठं काम केल्यामुळे तुमचं वजन वाढतं आहे आणि मेनोपॉजही आला आहे. BP, शुगरबरोबरच थायरॉईडही आहे. डाएट आणि जिम तुम्हाला जमणार नाही आहे, मग वजन कसं कमी करायचं? आज ही तुमची आमचीच नाही तर प्रत्येकाचीच समस्या आहे. आणि आज आमच्या कट्ट्यावरती तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलेल्या आहेत सुप्रसिद्ध डाएटिशियन डॉक्टर प्रणिता अशोक मॅम. मॅम, प्रामुख्याने वजन वाढण्याची कारणं ही फक्त बैठं काम एवढ्याच मर्यादित आहेत की याच्या व्यतिरिक्त इतर काही कारणं आहेत? बैठ्या कामाव्यतिरिक्त आपण जे काही आत्ता काम करतो आहे, बरोबर आहे, ते आपलं घरगुती काम नाही आहे. ठीक आहे, बाहेर पण आपण काम करतो आहे, घरात पण आपण काम करतो आहे. मुलं पण आपल्याला सांभाळायची आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला सांभाळायचा आहे, आपलं करिअर आपल्याला सांभाळायचं आहे. तिकडे पण आपल्याला प्रमोशन्स कशी मिळतील, तिथली टार्गेट कशी कंप्लीट होतील, घरातली टार्गेट कशी कंप्लीट होतील. तिथली टार्गेट कंप्लीट करायला गेलं तर घरातल्या मुलांचा अभ्यास राहतो आहे, त्यांचं परत अभ्यासातली प्रगती थांबते. त्याच्यामुळे ही अशी तारेवरची कसरत चालू आहे प्रत्येकाची, बरोबर आहे. आणि ह्या तारेवरची कसरत करता करता आपल्याला प्रचंड प्रमाणात स्ट्रेस निर्माण होतो. ठीक आहे, हा स्ट्रेस आपल्याला कोपअप करता येत नाही आहे. ह्या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाच्या हॉर्मोन्स तयार होत असतात. ही हॉर्मोन्स आपल्याला आपली शुगर वाढवणं, आपलं फॅट वाढवणं, आपलं वजन वाढवणं यासाठी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे इन्शुलिन पण आपलं बिघडायला लागतं, बरोबर आहे. मग इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी पण कमी व्हायला लागते, इन्शुलिन रेजिस्टंट वाढतो, वजन वाढायला लागतं, मानेवरती काळे पॅचेस यायला लागतात, त्याला आपण ॲकॅन्थस नायग्रिकन्स म्हणतो. अशा प्रकारचे त्रास आपल्याला सुरू होतात, कारण हा स्ट्रेस आणि व्यायामाचा अभाव या 2 गोष्टींनी आपल्याला हे सगळं निर्माण होते. आणि त्याच्याबरोबरच खाणं हे ते येस. तर खाण्याचं काय होतं आहे, आता पूर्वी कुकिंग करायला आपल्याला वेगळे काही एफर्ट्स नव्हते. एक घरातला माणूस कुकिंग करायला असायचा आणि एक बाहेर कमवत होतं. आता तसं नाही आहे. जी बाई कुकिंग करते तिला बाहेर पण काम करावं लागतं. त्याच्यामुळे तिथे कॉम्प्रोमाइजेस तयार व्हायला लागले की मला दोन्ही वेळचा स्वयंपाक नाही जमत आहे करायला. मी सकाळी एक वेळ करून जाते किंवा एक वेळचं मी बाहेर मागवते, कारण कंटाळून जाते. ती तरी किती करणार बिचारी. सकाळचं बघा, संध्याकाळचं बघा, ऑफिसचं बघा. त्याच्यामुळे जे रेडीमेड फूड आपल्याला मिळायला लागलं किंवा आपण झोमॅटोसारखे गोष्टी वापर करून मिळायला लागलं, त्या फूडमध्ये पण खूप फरक निर्माण असतो. कारण मी जर का असं सांगायचं ठरलं की साधी आपली मुगाच्या डाळीची खिचडी असते, दाल खिचडी आपण म्हणूयात त्याला, ती आपण जर का घरी केलीत तर साधारण एक वाटीभर खिचडीची कॅलरी किती असणार आहे? 200 ते 300 कॅलरी असणार आहे. पण तीच जर का तुम्ही ऑर्डर केलीत तर ती चविष्ट तर पाहिजे, कारण चव असल्याशिवाय आपण ऑर्डर करणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये बटर वापरणं किंवा त्याच्यात तेलाचा वापर हे जास्त व्हायला लागला, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते 200 ते 300 कॅलरीचं फूड 500 ते 700 कॅलरीमध्ये जायला लागलं. बरं, भूक तेवढीच आहे, आपण तेवढंच खाणार आहे, करेक्ट. मग अशा हाय कॅलरीजच्या गोष्टी जर का आपल्या आहारात वाढायला लागल्या की मग आपली वजनं वाढायला लागत आहेत. बरं, त्या वजनाला कमी करायला आपल्याकडे ना वेळ आहे, ना व्यायामाचं आपल्याकडे काही साधनं आहेत आणि ना आपल्याला ते करण्याची चालना पण मिळत नाही आहे कुठूनही, कारण आपण थकून जातो दिवसभर काम करून करून. त्याच्यामुळे अशी ही आधुनिक युगातली जी काही आपली जीवनशैली सुरू झाली आहे त्याच्यामुळे आपली वजनं पटापट वाढायला लागली आहेत. बरं, ती त्या वजनाला कमी करायला पण वेळ नाही आहे. कुठे जिम जॉईन करणार आहे, कुठे काय करणार आहे. बरं, खायला प्यायला तर पाहिजेच माणसाला.
खाल्लं पिल्लं नाही तर डोकं चालणार नाही आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी जागरूकता आपली स्वतः निर्माण होऊन आपण त्या गोष्टींवरती मेहनत घेतली तरच याच्यातून आपण मागे जाऊ शकतो. नाही तर एक डिसीज झाला, चला जाडी वाढली, मग शुगर आली, कामाच्या ताणानं ब्लड प्रेशर आलं. बरं हे सगळं डिस्टर्ब होत तरुण बायकांमध्ये प्रेग्नन्सीनंतर हा सगळा स्ट्रेस वाढतोय, वजन वाढते, थायरॉईडसारखे इश्यूज तयार व्हायला लागले. आता अगदी तरुण मुलींमध्ये सुद्धा PCOD, PCOS सारखे इश्यूज तयार व्हायला लागलेत. ह्या सगळ्याला कारणीभूत ही सगळी जी काही जीवनशैली आहे ती जीवनशैली आहे. तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. पण ह्या बिझी लाईफस्टाईल आणि ह्या स्ट्रेसमुळे आता डाएट पण करायचं आहे, जिम पण करायचं आहे. ह्या सगळ्या दोन्ही गोष्टीमध्ये खूप कोरिलेटेड. अशा वेळी हल्लीची तरुणाई त्या क्रॅश डाएटकडे वळली आहे. तर क्रॅश डाएट म्हणजे नक्की काय असतं आणि ते सगळ्यांना सूट होतं का? कोणी करावं आणि कोणी करू नये यावर जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. क्रॅश डाएट ही संकल्पना का वाढली? कारण कमी दिवसात रिझल्ट हवेत आपल्याला, बरोबर आहे. आणि आपल्याला जिम करायला वेळ नाही आहे, एवढा वेळ 2-2 तास काढणार कुठून आहे, बरोबर आहे. बरं तो काढण्याचा झाल्यानंतर ती जिम बंद केली किंवा परत त्या वजन वाढायला लागतं. तर तुम्ही एक याचा इंटरव्ह्यू जर का बघितला असेल, आमिर खानने दंगलमध्ये वजन वाढवलं होतं, बरोबर आहे. आणि त्याचा एक इंटरव्ह्यू आला होता की तुम्ही काहीही करा, कितीही एक्झरसाईज करा, पण तुमचं डाएट जर का नीट नसेल तर त्या एक्झरसाईजचा उपयोग शून्य आहे. म्हणजे तुम्हाला 70 ते 80% डाएट घ्यावं लागतं व्यवस्थित आणि 10 ते 20% एक्झरसाईजने तुम्ही ते मेंटेन ठेवू शकता. आणि द फॅक्ट इज दॅट की हे ट्रूथ आहे, हे पहिलं मान्य करायला पाहिजे. त्याच्यामुळे नुसतं जिमच्या मागे धावून आणि आपलं उगीचंच काहीतरी सॅलड आणि असलं काहीतरी खाऊन, चिया सीड खाऊन वजनं कमी जरी झाली तरी ती टिकणार नाही आहेत. कारण बॉडीमध्ये एक सायकल असते तयार की त्याला खूप डिप्राईव्ह केलं की ती काही दिवसांनी उफाळून येते. म्हणजे काय की ते जे वजन कमी केलेलं असतं ते लगेच तुम्हाला 2-3 महिन्यात त्या माणसाच्या अंगावरती परत दिसायला लागले. बरं ते 4 किलो कमी आहे तर 8 किलो वाढताना दिसेल तुम्हाला, कारण तुम्ही त्याला दाबून ठेवलं आहे, बरोबर आहे. असं न करता तुम्ही योग्य आहाराचा वापर करून जर का वजन कमी केलं तर ते नक्कीच तुम्हाला टिकवता येतं. पण क्रॅश डाएटने केलं की चला आज मला एक आठवड्यामध्ये 2 किलो वजन कमी करायचं आहे, सो 2-2 तास जिम मारली, बरोबर आहे. त्या रिपेअरिंग सिस्टीमला व्यवस्थित खाणं नाही झालं तर काहीच उपयोग नाही आहे त्या जिमचा, उलट तुम्हाला विकनेस येतो. म्हणजे क्रॅश डाएट आणि तुमचा जिम हे खूपच यांच्यात अगदी परस्पर कारण संबंध जी आहे. लोक 2-2 तास जिम करतात त्यांना तो रिझल्ट काट्यावरती लवकर हवा असतो, पण चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर तो रिझल्टच Result येणार मिळणार नाही. नाही. उलट वजन वाढेलच. उलट जास्त वजन वाढण्याची, क्रेविंग्स वाढण्याची, चुकीचं खाण्याची आपल्याला मानसिकता तयार होते आणि त्याच्यातून फ्रस्ट्रेशनच तयार होतं. पण हे मग कोणी करायला हवं हे क्रॅश डाएट वगैरे? क्रॅश डाएट ही करण्याची संकल्पनाच नाही आहे. कारण बॉडीला जेव्हा आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी जर का व्यवस्थित प्रमाणात पुरवल्या तर ते ऑटोमॅटिकच उतरतं. फक्त गडबड करू नका, गडबड करून काहीच होणार नाही आहे. कुठल्याही क्रॅश डाएटने तुम्हाला कुठलेही बेनिफिट मिळणार नाही आहेत. तुम्हाला योग्य आहार, योग्य प्रमाणात वजन कमी करणं आणि फॅटसारख्या गोष्टींना अतिशय कमी करून ते करणं हे तर चुकीचंच आहे. त्याच्यामुळे योग्य आहार घेतला तरच तुम्हाला ते बरोबर जागी सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि त्याचे बेनिफिट इतके होतात की ते लाँग टर्म मिळतात आपल्याला. क्रॅश डाएटने तुम्हाला लाँग टर्म बेनिफिट कधीही मिळत नाहीत. कारण आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे मसल आहे, आपल्याकडे बोन्स आहेत, आपल्याकडे पाण्याचं वजन आहे आणि आपल्याकडे फॅट आहे. त्यातलं सगळ्यात शेवटी बर्न होणारं असतं ते फॅट असतं. त्याच्यामुळे योग्य डाएट आणि योग्य व्यायाम असल्याशिवाय ते फॅट तुमचं लवकर बर्न होईल. काय बर्न होईल तुमचं? काय जाईल तुमचं? मसल्स आधी जातील. त्याच्यामुळे तुम्हाला वीकनेस यायला लागतो, चिडचिड व्हायला लागते, भूक व्हायला लागते. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्या पोटात भूक तयार होते ना तेव्हा आपलं मेंटल काम करणं थांबवतं आणि आपण कसलाही विचार न करता आधी खाऊन घेतो. ही प्रत्येकाने स्वतःची कोरिलेट करा की असंच होत असतं. किंवा दिवसभर मला काहीच खायला वेळ नाही आहे, पण जेव्हा मी संध्याकाळी रिकामं होतो, कामाच्या घरातून सुटतो, तेव्हा मी काय खातो ह्याची मला मोजदातच नसते. भूक लागलेली असते, पोट भरायचं असतं. करेक्ट, समोर येईल ते मिळेल ते खात करेक्ट. राहतात. मग अशा वेळेला तुमची बॉडी फॅट बर्न करणारच नाही, कारण ते तुमचं रिझर्व सिस्टीम आहे. म्हणजे ती तुमच्या, आपण म्हणतो ना की अटीतटीच्या कामात येणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे लवकर फॅट बर्न होत नाही आपलं. म्हणून बॉडीला आधी शांत करावं लागतं. ते अशा पद्धतीने शांत करायला लागतं की तुमची खा थांबली पाहिजे. म्हणून
प्रत्येक अन्नघटक जेव्हा तुमच्या पोटात जातो तेव्हा ती खा थांबते आणि तेव्हा ते वजन बरोबर कमी व्हायला सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये मॅम बैठे काम करणारी म्हणजे ऑफिसमध्ये जे काम करतात, सकाळी 9ची ड्युटी असते, 9 ते 5-6 वाजेपर्यंत ड्युटी असते, त्यामुळे दिवसभर बसण्यामध्ये त्यांचा वेळ खूपसा जातो. मग अशा वेळी अशा व्यक्तींनी काय डाएट म्हणजे त्यांचं डाएट कसं असावं? आता एक लक्षात ठेव, ही खूप मोठी गंमत आहे की आपण ज्या दिवसभर ॲक्टिव्हिटी करतो ना त्याच्यात आपल्या जवळपास 50 ते 60% कॅलरीज बर्न होतात आणि तुमच्या व्यायामावरती फक्त 10 ते 20% कॅलरी बर्नचं गणित आहे. त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह असलात तर तुम्हाला खूप मोठा व्यायाम करायची गरज नाही आहे. नॉन एक्झरसाइज ॲक्टिव्हिटी जी बर्न होते ना ती तुमच्या दिवसभराच्या हालचालीने, त्याच्यामुळे दिवसभरात तुम्ही छोट्या छोट्या हालचालीसुद्धा केल्यात तरी खूप चांगलं आहे. आणि त्याबरोबर तुमचं डाएट हे प्रॉपर असलं की तुम्हाला तो प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे काय की तुम्ही प्रत्येक आहार घटक तुमच्या आहारात असावा. उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ ह्याचं जर उदाहरण घेतलं तर बरेच लोकांना आता दूध पचत नाही, लॅक्टोज इंटॉलरन्स, कारण ते प्रिझर्वेटिव्ह, ते चिप्स, ते आपण कोल्ड्रिंक्स म्हणतो, या अशा गोष्टी घेतल्यामुळे त्यांचा तो बॅक्टेरियल फ्लोरा खराब होतो. तो फ्लोरा खराब झाला की तुम्हाला दूध पचत नाही. बरोबर, दूध पचत नाही म्हटल्यावरती मग काय, एक मोठा पदार्थ बंद झाला. पण मग अशा लोकांनी काय करायचं, त्यांना दही पचतंय ना त्यांनी दही खावं, त्यांना ताक आवडतंय तर त्यांनी कारण त्याच्यात ते एन्झाईम ब्रेकडाऊन करावं लागत नाही. आणि दूध जर का त्यांना अजिबातच पचत नसेल पण त्यांना दुधाची गरज असेल तर त्यांनी रोज सिप प्यावं. म्हणजे त्या बॅक्टेरियाला तुम्हाला परत जिवंत करायचं आहे. सो हळूहळू काही दिवसांनी तुम्हाला ते दूध परत पचायला लागेल. ओके, बरं, त्याशिवाय पनीर आहे तुमच्याकडे, ठीक आहे, त्याच्यानंतर चीज आहे तुमच्याकडे, तर चीज ही गोष्ट लहान मुलांना खायला द्यावी कारण कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आणि चांगलं त्याच्यामध्ये पोषण मूल्य असतं. दूध तर पूर्ण अन्न म्हणतो आपण, बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्यासारख्या गोष्टींचा वापर होणं खरंच गरजेचं आहे. फक्त अल्टरनेटिव्ह काय, मग आता रोजगार का तुझ्या घरात तू काम करतेस, तुझ्या घरात दुधाचं पातेलं तर तापतं असतं, बरोबर आहे, तू कपभर दूध तर आरामात घेऊ शकते, त्याला काही प्रिपरेशनची गरज नाही आहे. किंवा वाटी भरून दही खाऊ शकते. मग ते तू दुपारच्या जेवणात खा किंवा संध्याकाळच्या जेवणात खा किंवा सकाळी ताक घेऊन पी त्याचं, हे तर आपण करू शकतो, बरोबर. याला काही वेगळं प्रिपरेशन लागत नाही. बरं, दिवसभराची पोळी भाजी आहे जे आपण सकाळी स्वयंपाकामध्ये करतो, वरण भात आहे जो आपण लावू शकतो, पोळी भाजीसुद्धा पूर्ण अन्न आहे. पण काही लोक काय करतात, 4 पोळ्या खातात आणि एवढीशीच भाजी खातात. हां, मग ते प्रमाण कसं, म्हणजे डब्याला नेताना साधारणतः जे वर्किंग असतात ते डब्याला नेताना 2 ते 3 पोळ्या, 4 पोळ्या आणि 1 वाटी मला वाटतं भाजी असते फक्त. मग एवढाच लंच असलेल्यांचे सुद्धा वजन वाढतं. हां, ते काय कमाल आहे. कारण त्याच्यामध्ये काय असतं, जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुमच्या ताटामध्ये निम्मा पोर्शन ही तुमची भाजी आणि तुमचं सॅलड पाहिजे. आलं लक्षात? निम्म्याच्या वरती म्हणजे 60 ते 70% पोर्शन तो, आणि उरलेला पोर्शन तुम्ही 1 पोळी किंवा 1 भाकरी त्याच्यात वापरायचे. बरं, त्या जेवणामध्ये 1 वाटी भाजी घेतलीत, 1 वाटी तुम्ही सॅलड घेतलं आणि त्याच्याबरोबर समजा अर्धी वाटी डाळ घेतलीत आणि 1 वाटी भरून दही घेतलं तर तुमचं पूर्ण अन्न तयार होतं. तुम्ही खाण्याची पद्धत बदललीत की तुमचं पोषण मूल्य पूर्ण व्हायलाच मदत मिळते. कारण त्या 1 वाटी भाजीत साधारण 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन मिळतं आहे. तुम्ही पनीर त्याच्याबरोबर घेतलं तर परत 5-6 ग्रॅम प्रोटीन मिळतं आहे. कर्ड घेतलं तर परत 5-6 ग्रॅम प्रोटीन ॲड होतं. साध्या पोळीमध्ये सुद्धा 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन असतं. सो अशी 20 ते 25 ग्रॅमची तुमची थाळी जर व्यवस्थित तयार झाली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मग अशा वेळी संध्याकाळचा जो डाएट असतो, म्हणजे बऱ्याच वेळा किंवा तुम्ही एक्सपर्टकडे आता, तुम्ही पण एक्सपर्टच आहात म्हणजे, तर केव्हा विचारलं की 7च्या आत जेवा असं सांगतात. माणसं 6 वाजता ऑफिसमध्ये निघतात. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा अजून इतर ठिकाणी बरेच अंतर असतो ऑफिस ते घर, येईपर्यंत 8-8:30 काही जणांना होऊ शकतात. अशा वेळी तो आहार घरी गेल्यावरती काय खायला हवं? हां, फक्त एकच काम करायचं, जर का संध्याकाळी खूप रात्री जेवण आहे ना तर हेवी जेवण करू नका, बरोबर आहे. तेलकट, तुपकट, तिखट असं घेऊ नका. मग काय रात्री. घ्यावं म्हणजे अंदाजाने? मग तुमचा आपल्याला पूर्ण अन्न दिलेलं आहे देवाने, जे सगळ्यांच्या घरी बनतं, डाळ आणि भात. अच्छा, तो खाल्ला तरी चालतो? एकदम बेस्ट आहे. कारण डाळीमध्ये काही अमायनो ॲसिड्स नाही आहेत आणि भातामध्ये काही अमायनो ॲसिड्स नाही आहेत जे डाळीत आहेत. त्याच्यामुळे दोघांना जेव्हा कंबाईन कराल तेव्हा तुमचं पूर्ण अन्न तयार होतं, पूर्ण अमायनो ॲसिड प्रोफाईल तयार होतो. भात आणि वरण खाल्ल्यानं, त्याच्यावरती तुपाची धार सोडली आणि लिंबू पिळलं, ते खाल्ल्यानं जे आत्मिक समाधान मिळतं ना, त्याने पुढच्या सगळ्या क्रॅश डाएटला बोंब होऊन जाते.
तुम्ही खाऊच शकत नाही चुकीचं त्यापुढे. किंवा मुगाच्या डाळीची खिचडी आहे. बरं, ज्यांना डायबिटीस आहे ते म्हणतात की आम्हाला डाळ भाताने शुगर वाढते, त्यांनी भाज्या वापरा, पुलाव खा. भरपूर भाज्या घालून भात केलात, त्याच्यामध्ये मस्त तुपाची धार सोडली छानपैकी आणि थोडंसं एखादं सॅलड घेतलं किंवा एक दह्याचं बाऊल घेतलं तरी तुमचं एकदम मस्त अन्न तयार रात्री होतं. दही खाऊ शकतो आपण. खाऊ शकतो. ज्यांना त्रास होत नाही त्यांना कुठेही काही निषिद्ध नाही. आता तू म्हणशील असं का? कारण कुठलंही फूड हे सुपर फूड नाही आहे. लक्षात घेतलं? प्रत्येक गोष्ट ही प्रमाणातच असते, पण प्रत्येकासाठीचं सुपर फूड वेगवेगळं असतं. कसं वेगवेगळं असतं? समजा तुझं पोट साफ होत नाही आहे तर तुला तुझं सॅलड हे सुपरफूड ठरू शकतं. ओके, रात्रीच्या जेवणात थोडंसं तूप हे सुपरफूड ठरू शकतं. हां, की तुझं पोट साफ होत नाही मग तुला काय हवं आहे, बरोबर आहे. ज्यांना स्किन डिसऑर्डर्स आहेत, ज्यांना स्किन ग्लो आणायचं आहे, अशांसाठी व्हिटॅमिन सी, कोलाजनसारखे युक्त असणारे पदार्थ हे सुपरफूड ठरू शकतं, बरोबर आहे. ज्यांना डोळ्यांचे चष्मे आहेत, ज्यांची दृष्टी काय आहे, त्यांना व्हिटॅमिन ए सारख्या गोष्टी सुपरफूड म्हणजे तुमचं गाजर हे रोजच्या सॅलडमध्ये असेल तर ते सुपरफूड ठरू शकतं. ज्यांना हिमोग्लोबिन, बऱ्याचशा बायकांना, खूप साऱ्या बायकांना हिमोग्लोबिनचा खूप मोठा इश्यू असतो, हिमोग्लोबिन लेवल्स कमी असतात, अशा लोकांना हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, बीट सारख्या गोष्टी सुपरफूड ठरू शकतात. त्याच्यामुळे कोणतं एक असं सुपरफूड नाही आहे. तुमच्या शरीरासाठी जे आवश्यक आहे हे तुमचं सुपरफूड ठरू शकतं. मॅम, तुम्ही मगाशी सांगितलं की जसं म्हणजे वजन वाढण्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही सांगितलं की हार्मोन्स, तो पण एक भाग आहे. स्ट्रेस हा एक भाग आहे. स्ट्रेसमुळे हार्मोन. पण स्ट्रेस आता सगळ्यांनाच आहे. म्हणजे आताचे जॉब प्रोफाईल आपण बघितले, स्पेशली मी IT वाल्यांबद्दल बोलीन की खूप स्ट्रेस असतो कामामध्ये त्यांना, तर म्हणजे जेवणाला देखील वेळ मिळत नाही. तर हा स्ट्रेस IT वाल्यांकडे राहणारच आहे. तर अशा वेळी वाढणारं वजन आणि तो स्ट्रेस ह्याच्यामध्ये कसा बॅलन्स ठेवता येईल? नाही, IT वाल्यांनी फक्त 2च गोष्टी, त्यांनी, मी तर म्हणते डाएट पण करू नका, स्वतःच्या झोपेकडे आधी लक्ष द्या. रात्रीचा उपवास कोणता? मोबाईलचा. डिजिटल उपवास करा, खूप चांगले रिझल्ट येतील तुम्हाला. म्हणजे इफ यू डिसाईड की 11ला माझं काम संपलंय, मी फोन बाजूला ठेवेल, मी फोनकडे बघणारही नाही आणि माझी झोप 7 तासाची का होईना पण कंप्लीट झाली पाहिजे. मी असं लिहून देते 80% IT वाले ताबडतोब वजनाने वाढले असेल तर वजनाने उतरतील, BP वाढला असेल तर BP कमी होईल आणि बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा कमी होतील. कारण त्यांचा स्ट्रेस ते अशा प्रकारे डिस्ट्रेस करू शकतात. डिजिटल डिटॉक्स म्हणतो आपण त्याला. त्याने त्यांचं डोकं शांत राहील, डोकं शांत राहिले तर झोप छान होईल आणि झोप चांगली आली तर सगळे बॉडी रिपेअरिंग हॉर्मोन्स चांगले वर्कआउट करायला लागतील. त्याच्यामुळे तिथे फूडपेक्षा सुद्धा या गोष्टी आधी घ्या आणि मग फूडचा विचार करा. आणि ते जर त्यांनी केलं नाही तर ती स्लीप झाली नाही, त्यांची झोप झाली नाही तर त्यांचं इरिटेशन वाढतं. इरिटेशन वाढल्यानंतर त्यांना क्रेविंग्स जास्त तयार व्हातात आणि मग चुकीचं खाणं होतं आणि मग त्यांची वजनं वाढायला. मॅम, आता गेल्या आपण बघतोय की आता डिजिटल युग आहे, तर ह्याच्यामध्ये बरेच यूट्यूबर्स आहेत की जे स्वतः देखील म्हणजे सांगत असतात इतरांना की आम्ही वजन कसं झटपट कमी केलं आहे. त्याचे व्हिडिओज ते टाकत असतात. तुम्ही स्वतः एक प्रोफेशनल डायटिशियन आहात, डॉक्टर आहात, तर बरेच जणं हे व्हिडिओ बघून ते फॉलो करायला लागतात, त्या पद्धतीचा डाएट स्वतःच्या लाईफमध्ये पण आणतात. तर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता हा खूप मोठा आणि चांगला आणि ज्वलंत प्रश्न आहे. ज्यांना त्याच्यातलं कळत नाही, बरोबर आहे, त्यांचे अनुभव घेऊन पाठीशी जर का आपण गेलो तर आपण कुठे पडलो तर आपल्याला उचलायला कोणी नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही त्या प्रकारचं डाएट केलं, तुम्ही वजन कमी केलं, पण तुमच्यामध्ये ज्या डेफिशियन्सी तयार होत आहेत, पुढचे येणारे त्रास जे तुम्हाला भोगावे लागत आहेत, की अक्षरशः असं झालेलं असतं की इतकं कमी खाऊन आणि चुकीच्या डाएटनी, कॅल्शियम डेफिशियन्सीनी ती हाडांची सगळी साखळी तयार होते, ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतं, फ्रॅक्चर टेंडन्सीज वाढतात. खूप लोकांना स्पाईनचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत अशा क्रॅश डाएटनी. तुम्ही बघा, प्रत्येकाने प्रत्येकाशी कोरिलेट करा, नसणारी दुखणी आलेली आहेत त्याच्यामुळे. आणि जर डेफिशियन्सीज डिसऑर्डर आल्या तर तुम्ही त्या माणसाला ज्याच्याकडून तुम्ही डाएट घेतलं तो पळून गेलेला असतो आणि सगळं नंतर तुम्हाला तुमचं भोगावं लागतं. त्यापेक्षा जो माणूस तुम्हाला शेवटपर्यंत गाईड करेल, प्रत्येक गोष्ट योग्य की अयोग्य हे समजून सांगेल आणि त्याचे काय परिणाम होतील हे सांगितलं तर आपण तिथपर्यंत जात नाही, आपण चांगल्या मार्गानेच जातो. समजा तुम्ही अंधारात चाललाय आणि एखाद्या माणसाला तो ओळखीचा रस्ता आहे, म्हणजे
तो माणूस तर तुम्हाला गाईड करतोय. त्याने तुम्हाला सांगितलं की 100 मीटरवरती एक खड्डा आहे बरं का, तुम्हाला नीट जावं लागेल. तर तुम्ही काय कराल, 70 मीटरवरती गेल्यावरती खड्डा तपासायला लागतो. अरे हा खड्डा आहे, मला बाजूनं निघून जायचं आहे. त्या खड्ड्यात तुम्ही पडणार नाही. पण तो खड्डा आहे हे सांगणारं कुणीतरी असेल तर आपण तो रस्ता नीट चालतो. म्हणजे प्रोफेशनल हाच फरक आहे. तुम्ही प्रोफेशनल हेल्प जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला हे खड्ड्यांमध्ये पडण्याची वेळ येत नाही. कारण माझ्याकडे बरेच लोक असे आहेत की जे पावडर्स घेतात, शेक्स घेतात, अगदी 28-28, 30-30 किलो, 15-15 किलो वजन कमी करलेलं असतं आणि परत 30-30 किलो वजन वाढवून येतात आणि तेव्हा त्यांचे सगळे मेटाबॉलिक पॅरामीटर्स डिस्टर्ब झालेले असतात. नसणारं BP, नसणारा डायबिटीस आलेला असतो आणि आता बॉडी पूर्ण खराब झालेली आहे. आता रिपेअरिंग सिस्टीमला सुरुवात केली तर ती बॉडी लवकर रिस्पॉन्ड देत नाही. खूप हळूहळू त्या लोकांच्या डेफिशियन्सीज भरून काढाव्या लागतात. तेव्हा ती बॉडी तुम्हाला चांगल्या प्रकारची तयार होते. मग जर का आपण एवढं जर आपल्याला कळत असेल तर आपण ह्या गोष्टी करणं कितपत योग्य हे प्रत्येकानेच तपासून घेणं नक्कीच हितकारक आणि फायदेकारक असणार आहे. आता हल्ली ना तरुण मुलांमध्ये देखील म्हणजे फॅटी लिव्हर दिसायला लागलेले आहेत. प्रामुख्याने बघायला गेलं तर फॅटी आणि लिव्हर म्हणजे फॅट्समुळे झालं लिव्हर. आता बऱ्याच जणांच्या बोलण्यातून पण असं येतं की आम्ही एवढं फॅटयुक्त काहीच खात नाही तरीसुद्धा आम्हाला फॅटी लिव्हर कसं आलं आहे. तर त्याचं पण कनेक्शन म्हणजे एक्सपर्ट सांगतात, डॉक्टर सांगतात की त्याचं पण स्ट्रेसमुळे फॅटी लिव्हर तुम्हाला झालेलं आहे. तर फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय? काही नाही. फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या लिव्हरवरती जेव्हा आपल्याकडे एक्सेस फॅट असतं आणि त्या लिव्हरची कपॅसिटी संपली आता फॅट मेटाबॉलिझमची, तेव्हा ते फॅट त्याच्यावरती साठायला लागतं आहे आणि ते फॅट साठायला लागलं की लिव्हरचं फंक्शन डिस्टर्ब व्हायला लागतं आहे. अननेसेसरी लिव्हरचे जे काही मेटाबॉलिक कपॅसिटी आहे ती कमी व्हायला लागते आहे. त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढायला लागतं आहे, त्याच्यामुळे शुगर वाढायला लागते, डायबिटीस तयार होतो आपला. त्याच्यामुळे फॅटी लिव्हर हे कधीही आपल्याला पुढच्या मेटाबॉलिक गोष्टींची नांदी देणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला फॅटी लिव्हर डिटेक्ट होतं तेव्हा ते कमी करण्याचा प्रयत्न करा. मार्ग एकच आहे. मार्ग कोणता आहे की स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉलमुळे सगळी हॉर्मोन्स डिस्टर्ब झालेली आहेत, फॅट सिंथेसिस वाढलेलं आहे, फॅटी लिव्हर तयार होतं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बाहेरचं अननेसेसरी खाणं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देणं, तुमचं फॅट वाढलेलं आहे ते फॅट परत लिव्हरकडे जातं आहे, फॅटी लिव्हर तयार होतं आहे. तुमच्या व्यायामाचा अभाव, त्याच्यामुळे ते फॅट बर्न होणार नाही आहे. फॅट बर्न झालं नाही की परत ते लिव्हरकडे साठणारे, परत फॅटी लिव्हर तयार. म्हणजे फॅटी लिव्हर ही तुमच्या पुढच्या दुःखांची किती नांदी आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे फॅटी लिव्हरकडे लक्ष ठेवून तुम्हाला स्वतःचं जीवनशैली जेव्हा सुधाराल तेव्हाच त्या गोष्टी जागेवरती यायला तुम्हाला मदत मिळणार आहे. आणि हे होतं, हे झालेलं आहे आणि हे असंच त्याचं मेकॅनिझम असल्यामुळे तुम्हाला काहीही झालं तरी स्वतःची लाईफस्टाईल सुधारून, तुमच्या रोजच्या आहारात व्यवस्थित बदल करून, तुमचे व्यायामाच्या पद्धती वाढवून तुम्हाला ते फॅटी लिव्हर कमी करायचं आहे विथ युअर स्ट्रेस मॅनेजमेंट. मॅम हल्ली बऱ्याच आपण बघतो की काही वेळा आपल्याला म्हणजे एक्सपर्ट्स पण सांगतात की तुमच्या आहारातनं 5 पांढरे पदार्थ, 5 व्हाईट म्हणजे एलिमेंट्स ते तुम्ही काढून टाका, तुमचं आरोग्य खूप सुदृढ राहील. ह्या 5 पदार्थांमध्ये प्रामुख्याने साखर, मीठ, मैदा आणि मला वाटतं दूध, दही असे पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करून सांगितलेले असतात. कितपत खरं आहे? दादांत खोटं आहे. असं काहीही नाही आहे. जे पदार्थ तुमच्या शरीरासाठी चुकीचे आहेत त्याचा फक्त स्ट्रेस करा. म्हणजे तुम्ही जर का ब्लड प्रेशर असेल तुम्हाला तर तुम्ही मिठाचं प्रमाण कमी ठेवा. बरोबर आहे. तुम्ही जर का बाहेरच्या पाकिटातलं पाकिटं फोडून खात असाल सगळेजण घरातले, ते बंद करा कारण एक्सेस मीठ त्याच्यात आहे. बरोबर आहे. तुम्ही मला सांगा बरं, घरचं वरण भात तुम्ही कधी जास्त मीठ घालून ती खारट करता का? त्याच्यातून जाणारच नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे दही आणि दुधासारख्या पदार्थांना नावं ठेवून उपयोग नाही आहे. दूध, मी मगाशी सांगितलं, दूध आणि दही हे पूर्णान्न आहे. ते जर का मुलांना मिळालं नाही, आपल्याला मिळालं नाही तर आपल्यात डेफिशियन्सीज तयार होतील. वेगन होणाऱ्या लोकांना माझं हेच सांगणं आहे की ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते कशाला सोडताय? ज्या गोष्टी तुम्हाला चालत नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला पचत नाही आहेत, हे पदार्थ वर्ज्य करणं बरोबर असतं. म्हणजे अगदी की काही लोकांना आपण जे म्हणतो ना, ज्वारीची भाकरी पण नाही चालत, त्याने पण कुटकुट होतं. तर काही लोकांना गव्हाचा त्रास असतो.
पण नावं कोणाला ठेवली जातात? गव्हाला ठेवली जातात. का ठेवली जातात? तर म्हणे ग्लुटेन आहे त्याच्यात. तुम्ही स्वतःशी बघा, स्वतःला पारखून बघ, किती लोकांना पोळी खाल्ल्यानं, चपाती खाल्ल्यानं त्रास होतो? खूप कमी आहेत. पण त्या थोड्याशा गोष्टींचा इतका मोठा भाव केला जातो की त्या गव्हालाच चुकीचं ठरवलं आपण. तोच भात करायला निघालो आपण. ॲक्च्युली पोळी किंवा भाकरी किंवा मिलेट्स असू द्यात, तुमची बाजरी असू द्या, ज्वारी असू द्यात, हे सगळे सारख्या लेवलवरचे अन्नघटक आहेत. त्याच्याने जास्त खाल्ल्यानं सगळ्यांनीच शुगर वाढते. असं काहीच नाही आहे की मी बाजरीची भाकरी खाल्ली म्हणून माझी शुगर वाढलेली नाही आहे आणि मी पोळी खाल्ली आहे म्हणून माझी शुगर वाढलेली नाही आहे. तुम्ही प्रमाणात कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात योग्य पदार्थांबरोबर कंबाईन करून घेतली तर तुमची साखर वाढूच शकत नाही. आणि तुम्ही अगदी ती नाचणी आणि ती छान म्हणून तिचं जर का मोठ्या मोठ्या प्रमाणात सेवन सुरू केलं तर ती पण वजन वाढवते. म्हणजे उदाहरणार्थ नाचणीचं आंबील याच्यावरती एक छोटासा रील केला होता मी. ते बघून बरेच लोकांनी आंबील प्यायला सुरुवात केली. पण ज्यांना वेट लॉसचं टार्गेट आहे त्यांना ते जर प्रमाण वाढवलं तर त्यांचं वजन कमी व्हायचं थांबलं. त्याला अल्टरनेटिव्ह काय घेतलं तर ते कमी होणार आहे. पण त्याला बॅलन्सच नाही केलं आणि पाहिजे तितकं खात बसलात तर ते नाही कमी होणार आहे. त्याच्यामुळे चांगली गोष्ट असेल म्हणून खूप जास्त खायची हे करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही चांगलीच आहे, फक्त तिचं प्रमाण ठरवणं आपल्याला गरजेचं आहे आणि तरच ते आपल्यासाठी औषध. आहार हेच औषध का म्हणतो? औषधाला एक नाव आहे. म्हणजे काय की तुम्हाला समजा आपण म्हटलो भात आहे, बरोबर आहे, भात हे औषधाचं नाव आहे. औषधाला प्रमाण असतं, भात किती खायचा हे डिसाईड करायचं आहे. औषधाची वेळ असते, भात आपण कधी खायचा हे डिसाईड करण्याची वेळ असते, बरोबर. काही औषधांबरोबर काही गोष्टी चालत नाहीत. म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात भात घेतलात तर डायबेटीस शुगर वाढवणार, पण त्याच भातामध्ये तुम्ही जर का भाज्या भरपूर घालून व्यवस्थित खाल्लात तर ती शुगर पण कमी पण होते. अशा प्रकारे जेव्हा आहाराचा वापर औषधासारखा केलात तर तुम्हाला वेगळी औषधांच्या पुढ्या गरज पडणार नाही. लक्षात आलं? म्हणून ज्यांनी आहाराला औषधासारखं ट्रीट केलं त्यांचे आजार खूप लवकर बरे होतात आणि त्यांना वेगळ्या औषधांची गरज नाही पडत. हल्ली चटपटीत खाण्याचं प्रमाण पण वाढले. म्हणजे आपण मुलांना पण बघितलं की लहान मुलं पण चटपटीत म्हणजे भरपूर पोट भरून खातात, पण तोच घरातलं जर वरण भात वगैरे दिला की कंटाळा करतात, कारण ते नेहमीचं वाटतं. अशा वेळी किचनमध्ये बाजारातून मिळणारे रेडीमेड जे मसाले आहेत, जे चटपटीत मसाले मिळतात हल्ली, त्यांचा वापर करणं कितपत योग्य आहे? करा, पण लिमिटेड करा आणि चांगल्या गोष्टींसाठी करा. म्हणजे तुम्ही समजा पनीर टॉस करून घेताय तर नुसतं पनीर बऱ्याच लोकांना ब्लँड लागतं. अशा वेळी थोडा मॅगी मसाला त्याच्यामध्ये टाकलात किंवा चाट मसाला टाकलात तरी चालतं. पण जेव्हा आपल्या हातून पडतो ना तेव्हा त्याचं प्रमाण निश्चित होतं. पण जर का पाकिटातल्या फूडमध्ये खाल्लं की पेरी पेरी मसालावाले चिप्स येतात, पेरी पेरी बरंचसं पेरी पेरी चालू आहे, पण त्याच्यामध्ये सॉल्ट पण जास्त येतो आपल्याला. आणि सॉल्ट जास्त आला की परत आपली जी डोपामिन सेरोटोनिनची सिस्टीम आहे ती बिघडायला लागते आणि आपल्याला परत परत त्याच गोष्टी खाव्याशा वाटायला लागतात. मग ते बिंज ईटिंग सुरू होतं आणि मग त्याचे सगळे तोटे आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. त्याच्यामुळे जे काही कराल ना ते तुमच्या देखत तुमच्या प्रमाणात असेल तर त्याने चुकीचं काही नाही आहे. फक्त त्याचं खूप मोठ्या प्रमाणात सेवन करू नका, फ्रिक्वेंटली करू नका, तर ते तुम्हाला निश्चित हानिकारक आहे. म्हणजे फॅट, साखर आणि मीठ हे एकत्र तयार करून तुमची डोपामिन सिस्टीम ॲक्टिवेट होऊन ती तुम्हाला सारखं खायला भाग पडते. रिवॉर्ड सिस्टीम होते ब्रेनमध्ये तयार की हे झालं की छान वाटतंय. हां, त्यामुळे एक पाकिट खाल्लं की अजून खावंसं वाटतं. म्हणून तेच जर का चिप्स जर आपण पूर्वीच्या काळी बघा ते बटाटे किसून वाळवले जायचे असे पण मिळतात आता बाजारात. ते घरी आणा ना, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या हाताने टाका ना, हाताने मीठ टाका, हाताने थोडी पिठी साखर टाका, हाताने थोडा मसाला टाका त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही जो म्हणताय पेरी पेरी काय रेडीमेड थोडंफार प्रमाणामध्ये तुमचं प्रमाण तिथं स्वतःच्या हाताने गेल्यामुळे त्यांच्यासारखं होणार नाही आणि त्या गोष्टीची मजा पण घेता येईल तुम्हाला. हल्ली गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया ह्यांच्याबद्दल पण खूप बोललं जातं आहे. हे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया आपल्याकडे पचनसंस्थेसाठी किती उपयोगी असतात? प्रचंड उपयोगी असतात. म्हणजे आता गट ब्रेन सिस्टीमच आहे आपल्या बॉडीमध्ये जे आपण कधीच बघत नाही, तिच्याकडे आपण रुंकूनही बघत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून बघा तुम्ही एखादी गोष्ट आहे, चहा उदाहरणार्थ घेतला, बरोबर आहे, तुम्हाला चहा बंद करा म्हटला की तुमच्या मेंदूमध्ये कालवा सुरू होते. बाप रे, चहा आपल्याला फार महत्त्वाचा आहे. तो थोडासा जरी असला तरी चालतो, पण त्याच्यामुळे जे आपल्याला समाधान मिळतं, चहा पोट भरण्यासाठी नाही आहे,
मानसिक फूडचं मानसिक समाधान नसेल तर आपण थांबत नाही. हा जो गट आणि ब्रेनचा ॲक्सेस, मानसिक म्हणजे इथं आलं आणि फूडचं समाधान आहे, हा जो गट ब्रेन ॲक्सेस आहे हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे बॅड बॅक्टेरिया आणि गुड बॅक्टेरिया यांचा जर का समतोल साधायचा असेल तर फर्मेंटेड फूड खाणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, दह्यासारख्या गोष्टींचा वापर आपल्या रोजच्या आहारात झालाच पाहिजे, कारण त्याच्यामध्ये गट बॅक्टेरिया आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर फळभाज्या, पालेभाज्या ही सगळी फीड आहेत बॅक्टेरियांसाठी, त्याच्यामुळे ते पण प्रीबायोटिक म्हणून पोटात गेलं पाहिजे. आपल्या फ्रूट्स आहेत ते पण आपल्या पोटात गेले पाहिजे. कांद्यामध्ये सुद्धा प्रोबायोटिक्स आहेत, पण आपण खातो कांदा, लक्षात आलं. म्हणून आपला जो आहार आहे ज्याच्यामध्ये सगळ्याचं मिश्रण आहे, असा आहार रोज व्यवस्थित खाल्ला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अगदी मेथीच्या भाजीपासून लाल माठाची भाजीसुद्धा आपल्याला चालते. या सगळ्यांचा रोजच्या आहारात उपयोग जर का झाला, मुलांना नसेल जमत तर मुलांना पराठा करून द्या. त्याच्यानंतर आपण कटलेट करतो, त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारात भाज्या इंट्रोड्यूस करा. त्या खूप महत्त्वाच्या आहेत आपले गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आणि बॅड बॅक्टेरिया कमी करण्यासाठी. आणि जेवढा शक्यतो पाकिट फोडून न खाण्याचा प्रयत्न केलात, मग ते बिस्किट असो, चिप्स असो किंवा दुसरी कोणतेही काही असो ज्याच्यामध्ये मीठ, साखर आणि फॅट असतं, अशा गोष्टी जर का टाळल्यात तर हे बॅड बॅक्टेरियांना आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. सो हा दोन्हीचं समतोल साधणं आपल्याला खूप आवश्यक असतं. आणि कुठलंही एक सुपरफूड नाही आहे, ज्याला जी कमी आहे ते त्याचं सुपरफूड आहे. अगदी तुम्हाला सांगते, बोर जे आहे ना, आता सध्या बोरं मिळायला लागली आहेत ना, त्या बोरांमध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की त्या आपल्या अँझायटीला कमी करतं, आपल्या नर्वला काम करतं आणि न्यूरो प्रोटेक्टिव्ह म्हणून उपयोग आहे. म्हणून झोप चांगली येण्यासाठी, अँझायटी कमी होण्यासाठी, रात्रीची झोप डिस्टर्ब न होता येण्यासाठी आणि अल्झायमरसारखे डिसीजेस असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला स्मृतिभ्रंश होतं, ते जर का आपल्याला टाळायचं असेल तर ह्या बोरामध्ये असे काही केमिकल्स आहेत की जे आपल्याला फ्लेविनॉइड्स आहेत, फिनॉलिक कंपाऊंड्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच सॅपोनिनसारख्या गोष्टी मिळतात की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या पण आपल्याला सुपरफूड ठरू शकतात. त्याच्यामुळे इथून पुढे रस्त्यावरून जाणाऱ्या बोराच्या थैलीला घरात घेऊन थोडेसे घ्या आणि प्रत्येकाने ट्राय करून बघा, ते पण तुमच्यासाठी सुपरफूड ठरू शकतं की जे स्ट्रेस म्हटले ना, तो त्याच्याने तुम्हाला कॉम्बॅट करता येईल. एक छोटासा प्रश्न होता मला, जो सगळ्याच महिलांना पडतो. आठवड्याभराचं काही जण मेनू तयार करून ठेवतात, म्हणजे किचनवर एक बोर्ड लावलेला असतो. म्हणजे आता हल्लीच्या नवीन मुली ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हे आढळतं की आठवड्याला आज आम्ही सोमवारी हे खाणार, मंगळवारी हे खाणार, असं त्यांचं एक टाईम टेबल असतं. पण कॉमनली म्हणजे सर्वसामान्यपणे तुम्ही एक डायटिशियन आहात, तर आठवड्यातून किती वेळा तुम्ही कडधान्य खाल्ली पाहिजेत, किती वेळा तुमच्या आहारात भाज्या आल्या पाहिजेत आणि किती वेळा डाळी आल्या पाहिजेत, याचं प्रपोर्शन तुम्ही कसं सांगाल? आठवड्यातून नाही, रोजच्या सर्विंगमध्ये तुम्हाला 1 ते 2 सर्विंग डाळ पाहिजे, 1 ते 2 सर्विंग व्हेजिटेबल्स पाहिजे. रोज डाळी खायच्या? हो, रोज. तुम्हाला मी म्हटलं ना, वरण भात, त्या वरणाला कुठल्या पण डाळीने रिप्लेस करा. मटकीची पातळ भाजी करतो त्याच्याबरोबर भात खाऊ शकता तुम्ही. छोले राजमाबरोबर भात खाता येतो आपल्याला. मग दिवसातून एकदा अशा प्रकारचं आणि दिवसातून एकदा पालेभाज्या, फळभाज्या तिथे वापर झालाच पाहिजे, कारण प्रत्येकामध्ये पोषण मूल्य वेगवेगळी आहेत. भाज्यांमध्ये तुम्हाला फायबर्स मिळतात तुमच्या गट बॅक्टेरियाला जे आवश्यक आहेत, आणि डाळींमध्ये तुम्हाला प्रोटीन्स पण मिळतात, मिनरल्स पण मिळतात, ते पण तुमच्या बॉडीला आवश्यक आहे. म्हणून तर या सगळ्या गोष्टींना, ज्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट, थोडे फ्रूट, दुग्धजन्य पदार्थ, पोळी किंवा भाकरी, भात अशा गोष्टींचा समावेश आहे. भाज्या पाहिजेत, डाळी पाहिजेत. हा सगळा सर्वसमावेशक आहार जेव्हा तयार होतो तेव्हा तुमची बॉडी शांत राहते आणि तेव्हाच तुमचं शरीर पण शांत राहतं आणि मग निरोगी आयुष्याची सुरुवात. हे झालं शाकाहारी व्यक्तींसाठी. मांसाहारी हा आठवड्यामध्ये किती वेळा मांसाहार करावा? मला असं वाटतं की ज्या लोकांना खूप प्रोटीन असतं ते रोज मांसाहार करायला पण तयार असतात, चिकन खायला तयार असतात. पण या सगळ्यांमध्ये अंड्यासारख्या गोष्टींचा रोज वापर करू शकता तुम्ही. 50च्या पुढे पाहिजे तर एका अंड्याचा येलो, पण 50च्या आत तुम्ही 2 अंड्यांचं येलो सकट पण खाऊ शकता. लहान मुलांना तर द्याच द्या. अंड आणि दूध हे लहान मुलांचं अक्षरशः टॉनिक आहे. हेल्थ टॉनिक म्हणतो ना, ते हेल्थ टॉनिक म्हणून अंड आणि दूध हे 2 गोष्टी प्रूव्ह होऊ शकतात.
त्याच्यामुळे जी लोकं नॉनव्हेज खातात, जी एगेटेरियन आहेत म्हणजे व्हेजिटेरियन असून पण एग्स खातात, त्यांनी नक्कीच त्यांच्या आहारात रोज 2 अंड्यांचा तरी समावेश करावा, जेणेकरून ते चांगलं सगळे अमायनो ॲसिड असलेलं प्रोटीन त्यांना मिळेल. दूध नसेल पचत तर दह्याचा वापर करा, ताकाचा वापर करा. आणि नॉनव्हेज तुम्ही आठवड्यातून 2दा तरी आरामात खाऊ शकता. फक्त ज्यांचं युरिक ॲसिड वाढतं आहे, जे रेड मीट खात आहेत, की ज्यांना बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या गोष्टी अशा लोकांनी फक्त त्याचा फ्रिक्वेन्सी कमी करा. अदरवाईज तुम्ही चिकनसारख्या गोष्टी 2दा किंवा 3दा आठवड्यातून खाऊ शकता. इफ यू आर व्हेजिटेरियन, चांगला सोर्स आहे तुम्हाला तो पण प्रोटीनचा, काहीच प्रॉब्लेम नाही. एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार असतो हल्ली. बऱ्याच घरांमध्ये हल्ली मुलं आणून ठेवतात, घरामध्ये पीत असतात. एनर्जी ड्रिंक म्हणजे एनर्जी ड्रिंक पिणं हे कितपत योग्य आहे? गरजच नाही आहे. पण ते काय एनर्जी त्या एनर्जी ड्रिंकला पलटवा, त्याचं लेबल वाचा, त्याच्यात साखर किती आहे. अहो, घरातलं लिंबू सरबत सगळ्यात बेस्ट. अगदी वाटलं ना तुम्हाला की ते मेडिसिनल व्हावं, तर ORSची पावडर असते की नाही त्याच्यासारखी, कारण त्यात क्वांटिफाय करून दिलेलं आहे त्यांनी की आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे. एक चमचाभर ते आणि त्या लिंबू सरबतात लिंबू पाण्यात जरी टाकलं तरी बेस्ट एनर्जी ड्रिंक तयार होतं. आजपासून हे एनर्जी ड्रिंक पिऊन बघा तुम्ही, नाही छान वाटलं तर जी नाही ती पैसे. ज्यांना असं खूप एनर्जीची गरज असते असं हल्ली तरुण मुलांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. तेच कारण म्हणजे ते मार्केट खूप आहे एनर्जी ड्रिंकचं. फॅड आहेत सगळी. कारण काय हो, 6 रुपयाचं लिंबू घेतलं, पाणी फ्री मिळतं. ORSचं एक पाकिट घेतलं 10-15 रुपयाचं, काय लागतं तुम्हाला? आणि ते ज्याची शरीराला ज्या प्रमाणात गरज आहे ते तेवढं पुरवतं आहे. कशाला लागतं तुम्हाला एनर्जी? पण अजून एक चांगली गोष्ट अशी प्रूव्ह झालेली आहे की फॅटी लिव्हरचा विषय आला होता तेव्हा, की कॉफी प्रूव्स टू बी बेटर फॉर त्याचे काही फॅट ॲक्युम्युलेशन होतं, ते फॅट ॲक्युम्युलेशन डिक्रीज करतं, फॅटचं मेटाबॉलिझम वाढवतं. आणि त्याच्यामुळे एक कॉफी, ब्लॅक कॉफी जी म्हणतो आपण विदाऊट शुगरवाली असते, ती दिवसातून 1दा किंवा 2दा तुम्ही त्या फॅटी लिव्हर असणाऱ्या लोकांसाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून चांगली आहे असं रिसर्चने आता सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अशा गोष्टींचा वापर तुम्ही नक्कीच पण साधारण व्यक्ती म्हणजे वजन वाढलं असेल ते देखील त्याला चहाला रिप्लेस ब्लॅक कॉफी घेऊ शकतात. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरी काहीच नाही आहेत. पण तुम्हाला कॅफेनचा त्रास होत नसेल तर, बऱ्याच लोकांना कॅफेनमुळे 4च्या नंतर घेतले तर झोपेची वाट लागून जाते. बऱ्याच कॅफेनमुळे बऱ्याच लोकांना कधी कधी GI डिस्टर्ब पण होतो. सो थोडी स्टार्ट करून बघा की तुम्हाला असं वाटतं की ह्यानी बरं वाटतंय, तर तुम्ही एक 100 ml 200 ml पर्यंत घेऊ शकता. फक्त थोडी घ्या, एकदम टंपर घेऊन बसू नका की जेणेकरून तुमच्या सगळ्या गटचीच वाट लागून जाते. जाता आता अतिशय महत्त्वाचा आमचा म्हणजे महिला वर्ग आहे, त्यांनी खास करून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायला सांगितलेला आहे. मेनोपॉज काळामध्ये महिलांचं वजन वाढतं, भूकही बऱ्यापैकी कमी झालेली असते, अशक्तपणा देखील आलेला असतो. तर अशा वेळी महिलांनी मेनोपॉज नंतर येणारे जे आजार असतात ते टाळण्यासाठी आहार कसा ठेवावा? येस, खूप चांगला प्रश्न आहे हा. मेनोपॉजच्या लोकांमध्ये हॉर्मोनल सगळे आपले हे झाले, बॅलन्स बिघडायला सुरुवात झालेली असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे हॉर्मोनली जे काही बदल होतात त्यांच्यामध्ये, त्यांना जर का त्यांना कॉम्बॅक करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी व्यायाम सुरू करायचा. ओके. त्यानंतर ज्यांचे खूप मसल्स कमी असतात ना, त्या बायकांना पटापट फ्रॅक्चर टेंडन्सी वाढते. अशा लोकांनी कॅल्शियमयुक्त आहार म्हणजे दह्याचा वापर करणे, दुधाचा वापर करणे, त्याला न घाबरता करणे. आणि बिया ज्या मिक्स सीड्स असतात ना, असं आपण बडीशोप किती खातो तसं सूर्यफुलाचं बी, नंतर भोपळ्याचं बी किंवा त्याच्यामध्ये फ्लॅक्स सीड जवस टाकलेत तुम्ही आणि बडीशोप असेल, हे भाजून ठेवून द्या आणि ते सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा. त्याच्यामुळे त्याचे जे काही चांगले घटक आहेत, त्याच्यामध्ये जी काही कपॅसिटी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, काही मिनरल्स असतात, हे सगळे त्या हॉर्मोनला पण आपल्याला जागेवरती ठेवायला मदत करतात. पण पहिलं व्यायाम, दुसरं अशा गोष्टींचा वापर की जे आपल्या हॉर्मोनला बॅलन्समध्ये तयार ठेवू शकतील. आणि तिसरं म्हणजे बायका फळं खायला खूप काचकूच करत असतात. रोजच्या आहारात एकतरी चांगलं आवडणारं फळ असावं आणि ड्रायफ्रूट्स, कमीत कमी मूठ भरून तरी ड्रायफ्रूट्स रोज त्यांनी खाल्ले पाहिजे, जेणेकरून त्या ड्रायफ्रूट्समध्ये अतिशय चांगली पोषणमूल्य असणारं फॅट असतं, ते आपल्या बॉडीला हवं असतं. फॅट हे शरीरासाठी
खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे क्रॅश डाएट करून तुम्ही जर का काही स्वतःचे नुकसान करून घेत असाल तर तसं करू नका. बऱ्याच मुलींना हे फॅड लागलं आहे की आमचं वजन खूप कमी पाहिजे, अगदी तो 0 फिगरमधली जे काही झर ते, पण त्याच्यामुळे त्यांचे हॉर्मोनल इश्यूज खूप मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागलेले आहेत आणि ते हॉर्मोनल इश्यूज तयार झाले की पूर्ण बॉडी डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे जर तुम्ही योग्य सल्ल्यानं तुमचं वजन कमी केलं, योग्य सल्ल्यानं सगळ्या गोष्टी जागेवरती आणल्यात, तर हे सगळं टळू शकतं. त्याच्यामुळे कुठल्याही क्रॅश डाएटच्या नादी न लागता स्वतःची बॉडी काय आहे ते समजून घ्या, स्वतःला काय चालणार आहे काय चालणार नाही आहे ते समजून घ्या, स्वतःचे मॉडिफिकेशन्स कसे करायचे. खाल्ला मी वडापाव, काही फरक पडत नाही आहे, संध्याकाळच्या वेळी तोच वडापाव जर खाल्लेला असेल तर थोडंसं खाणं कमी करा, एखादं फ्रूट घ्या, थोडं हायड्रेशन वाढवा, जेणेकरून तुम्हाला तो वडापाव लगेच शरीरात चढणार नाही. पण कॉम्पेन्सेट केला नाही, आज वडापाव खाल्ला आणि सकाळी उठल्यावरती परत काहीतरी पिझ्झा बर्गर खात बसले, सँडविचेस खात बसले, तर बॉडी कॉम्पेन्सेट नाही करणार आहे. खा, कॉम्पेन्सेट करा, जिरवा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. पण ते तुमचा जिरवता पण आलं पाहिजे, त्याच्यासाठी व्यायाम पण गरजेचा आहे, झोप चांगली झाली पाहिजे आणि स्ट्रेसला आपल्याला स्वतःला मॅनेज करता आलं पाहिजे. मॅम, तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे. तुमच्याबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता असते की जेव्हा प्रणिता मॅडम जेव्हा या शोमध्ये येतात त्यावेळी आम्हाला म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की आम्हाला खूप अशी छान माहिती मिळणार आहे की जी आमच्या प्रेक्षकांनाच नाही तर ती आमच्यासाठी देखील खूप अशी उपयुक्त असणार आहे. आणि आजही आम्ही अशा भरगच्च अशी माहिती तुमच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा आणि नक्कीच भेटू नवीन विषयासह नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.